वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली हे प्रकरण आपण अभ्यासलेले आहे. या प्रकरणावरील सर्व घटकांवरील व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण स्वाध्याय सोडवूया, म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. स्वाध्यायामध्ये 1 ते 7 प्रश्न दिलेले आहेत. 1 ते 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये न घेता त्याचे 2 भाग केलेले आहेत. भाग क्रमांक 1 मध्ये 1 ते 4 प्रश्न सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण दुसरा भाग व्हिडिओ लेक्चरचा पाहत आहोत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 घेतलेला आहे. चला तर पाहूया. प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली या प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरे. प्रश्न क्रमांक 5 आहे. सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न आहे. 1. विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. 2. ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा. 3. भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. 4. ज्वालामुखीय पदार्थांवर टीप लिहा. सविस्तर उत्तर लिहायचं आहे, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न आहे. प्रश्न पहिला. विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. पृथ्वीच्या भूपृष्ठातील काही हालचाली या मंद हालचाली असतात. या मंद हालचाली जेव्हा क्षितिज समांतर किंवा आडव्या दिशेने कार्य करतात तेव्हा कठीण भूपृष्ठास किंवा कठीण खडकांच्या थरांना तडे किंवा भेगा पडतात. यामुळे जमीन वर सरकते, खाली सरकते किंवा काही वेळेस बाजूसही सरकते. या क्रियेस विभंग किंवा प्रस्तरभंग म्हणतात. विभंग किंवा प्रस्तरभंगाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. पाहूया आपण आता विभंगाचे प्रकार. आकृती तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल तर पुस्तकामध्ये व्यवस्थित पाहून आकृती काढायची. 1. सामान्य किंवा साधा प्रस्तरभंग किंवा विभंग, त्याला नॉर्मल फॉल्ट असं म्हणतात. खडकांच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा किंवा भेगा पडून थरांची भेगेच्या विरुद्ध दिशेस हालचाल झाल्याने खडकाचा एक थर किंवा भाग खाली सरकतो. हा सामान्य किंवा साधा प्रस्तरभंग होय. आता ही आकृती आहे साध्या प्रस्तरभंगाची. पुस्तकात पाहून काढा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आकृती काढायचीच आहे. क्रमांक 2. उत्क्रम किंवा उलटा विभंग किंवा प्रस्तरभंग, रिव्हर्स फॉल्ट म्हणायचं त्याला. खडकाच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा किंवा भेग पडते. मात्र थरांवर दोन्ही बाजूंनी दाब पडल्याने खडकांच्या थरांची हालचाल भेगेकडे म्हणजे भेगेच्या दिशेने झाल्याने खडकाचा एक थर वर सरकतो. हा उत्क्रम किंवा उलटा प्रस्तरभंग किंवा विभंग होय. हा उत्क्रम विभंग ही आकृती आहे ती काढायची आहे. पहा, हे खालीवर झालेला भाग, एक भाग वर उचलला, एक भाग खाली गेलेला. क्रमांक 3. कातर म्हणजे विदारी, कातर विभंग किंवा टियर फॉल्ट याची आकृती आहे. ही आकृती इथे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तकात पाहून काढा. खडकांना तडा किंवा भेग पडल्यावर खडकाचा थर वर किंवा खाली न सरकता तो क्षितिज समांतर म्हणजेच परस्पर विरुद्ध दिशेने आडव्या दिशेने सरकतो. त्यास कातर किंवा विदारी विभंग असे म्हणतात. पुढचा 4था प्रकार आहे प्रणोद किंवा उपरा विभंग, थस्ट फॉल्ट. तडा किंवा विभंग पडल्यावर खडकाच्या थरावर दोन्ही बाजूंनी कमी अधिक दाब पडल्याने खडकाचा एक भाग किंवा थर सुटा होऊन दुसऱ्या थरावर येऊन पडतो. त्यास प्रणोद किंवा उपरा विभंग म्हणतात. महत्त्वाची बाब म्हणजे विभंग प्रतलाचा क्षितिजाशी होणारा कोन 45 पेक्षा कमी असतो. ही आकृती पाहून घ्या, पुस्तकात पाहून काढा व्यवस्थित, इथे जर व्यवस्थित दिसत नसेल तर. प्रश्न 2. ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण करा. उत्तर. ज्वालामुखीतून बाहेर आलेला लावारस थंड होऊन त्याला घनरूप प्राप्त होते. मात्र 1. लावारसाचा प्रवाहीपणा, 2. थंड होण्याचा कालावधी आणि 3. लावारसाचे स्वरूप व प्रमाण यावरून लावारसाला विविध घनरूपे प्राप्त होतात आणि त्यातूनच विविध ज्वालामुखीय भूरूपे तयार होतात. प्रमुख ज्वालामुखीय भूरूपे पुढील प्रमाणे आहेत.
आकृत्या पण काढायच्या आहेत, महत्त्वाच्या असतात आकृत्या. इथे स्पष्ट दिसत नसेल तर पुस्तकात पाहून काढू शकता. 1. लाव्हा घुमट. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हारस जेव्हा जास्त न पसरता मुखाजवळच घनरूप बनतो तेव्हा घुमटाकार टेकड्या निर्माण होतात. लाव्हारसाच्या प्रवाहीपणावर या घुमटांचे 2 आकार दिसून येतात. आता ही लाव्हा घुमटची आकृती आहे. स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. आता कोणते 2 प्रकार? तर ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हा जर आम्लधर्मी असेल तर त्याचा प्रवाहीपणा कमी असतो व तो उंच घुमटाकार टेकड्यांच्या स्वरूपात घनरूप बनतो. त्या तुलनेत जर अल्कलीधर्मी लाव्हा बाहेर आला तर त्याचा प्रवाहीपणा जास्त असल्याने तो तुलनेने कमी पसरतो आणि त्यामुळे कमी उंचीचे व विस्तृत तळ असलेले घुमट तयार झालेले दिसून येतात. हे लाव्हा घुमट. 2. लाव्हा पठार. ज्वालामुखी जेव्हा भेगीय उद्रेकातून होतो जेव्हा लाव्हारस मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत भूपृष्ठावर किंवा क्षेत्रात पसरतो त्यामुळे पठारांची निर्मिती होते. भारताचे दख्खनचे पठार हे लाव्हा पठाराचे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपला महाराष्ट्र पठार. लाव्हा पठारची ही आकृती आहे. व्यवस्थित आकृती काढायची. क्रमांक 3. ज्वालामुखीय काहील. काल्डेरा म्हणतात त्याला. ज्वालामुखीच्या मुखाशी जेव्हा खूप विशाल विवर तयार होते तेव्हा त्या विशाल विवरात ज्वालामुखीय काहील म्हणतात. अगदी अल्पावधीत जेव्हा खूप प्रचंड प्रमाणात लाव्हारस उफाळून बाहेर येतो तेव्हा त्याच्या ही आकृती आहे ज्वालामुखीय काहीलची. तेव्हा त्याच्या प्रचंड आकारमानामुळे जेवढ्या वेगाने तो उफाळून येतो तेवढ्याच गतीने त्याला काही आधार नसल्याने तो खाली बसतो. या प्रक्रियेत प्रचंड क्षेत्राचे एक विवर तयार होते. त्यास काहील असे म्हणतात. अशी काहील 10 किमीपर्यंत रुंद आणि शेकडो मीटर खोल असते. काळाच्या ओघात काही काहिलींमध्ये सरोवरांची निर्मिती होते. 4. विवर किंवा विवर सरोवर. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ज्वालामुखीच्या मुखाशी एक खोलगट खळगा तयार होतो त्यास विवर म्हणतात. काही काळानंतर हा ज्वालामुखी मृत ज्वालामुखी झाल्यास त्या विवरात पाणी साचून सरोवर तयार होते. त्यास विवर सरोवर असे म्हणतात. हे ज्वालामुखीय सरोवर किंवा विवर सरोवर होय. आकृती पुस्तकात पाहून काढा किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 5वा प्रकार ज्वालामुखीय खुंटा. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाचे जेव्हा मुखाशीच स्तंभाच्या स्वरूपात घनीभवन होते तेव्हा त्यास ज्वालामुखीय खुंटा असे म्हणतात. ही आकृती आहे ज्वालामुखीय खुंटा. 6. खंगारक शंकू. जेव्हा ज्वालामुखीतून खूप मोठ्या प्रमाणात राख, निखाऱ्यासारखे दिसणारे तप्त खडकांचे तुकडे सकोणाश्म बाहेर पडतात व मुखाशीच संचयन झाल्याने शंक्वाकृती टेकडी तयार होते. त्या टेकडीस खंगारक शंकू म्हणतात. ही पहा, खंगारक शंकू किंवा टेकडी तयार होते. आकृती व्यवस्थित काढा. क्रमांक 7. संमिश्र शंकूची आकृती पाहून घ्यावी. लाव्हारस आणि अर्धवट जळलेले पदार्थ अशा दोन वेगवेगळ्या पदार्थांचे एकावर एक स्तर तयार होत जाऊन संमिश्र शंकू तयार होतात. संमिश्र शंकू सममित असतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील सेंट हेलेन्स. उदाहरण पण लिहायचं आहे. प्रश्न 3. भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. 1. भूकंपामुळे 3 प्रकारच्या लहरी निर्माण होतात. भूकंपामुळे निर्माण झालेल्या ज्या लहरी प्रथम भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी पी वेव्ह म्हणतात. या लहरी भूकंपाच्या नाभी केंद्रापासून भूपृष्ठाकडे सर्व दिशांना सरळ रेषेत प्रवेश करतात. 2. प्राथमिक लहरीनंतर ज्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम लहरी एस वेव्ह म्हणतात. 3. भूपृष्ठ लहरी एल वेव्ह सर्वात शेवटी निर्माण होतात व त्या भूपृष्ठालगत सर्वदूर पोहोचतात. 4. भूपृष्ठाखाली विविध थर आहेत. हे थर घन व द्रव अशा दोन्ही स्वरूपात आहेत. भूकंपाच्या प्राथमिक लहरी या सर्व थरातून प्रवास करू शकतात. मात्र एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना किंवा जाताना प्राथमिक लहरींचे वक्रीभवन होते. या वक्रीभवनामुळे भूकंपाच्या अपिकेंद्रापासून 105 अंश ते 140 अंशापर्यंतच्या प्रदेशात प्राथमिक लहरी पोहोचत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रास
प्राथमिक लहरींचा छायाप्रदेश म्हणतात. 140 अंशाच्या पलीकडे पुन्हा प्राथमिक लहरी पोहोचतात. 5. भूकंपाच्या दुय्यम लहरी केवळ घनरूप माध्यमातूनच जाऊ शकतात. भूकंपाच्या अपिकेंद्रापासून 105 अंशाच्या पलीकडे दुय्यम लहरी पोहोचत नाहीत. हा दुय्यम लहरींचा छायाप्रदेश असतो. थोडक्यात दुय्यम लहरींचा छायाप्रदेश हा प्राथमिक लहरींच्या छायाप्रदेशांपेक्षा विस्ताराने खूप मोठा असतो. ही आकृती पण काढायची आहे. भूकंप लहरीच्या छायाप्रदेशाचे संकल्पचित्र काढायचे. या संकल्पचित्रात 105 अंश ते 140 अंशाच्या दरम्यान प्राथमिक लहरींचा 105 अंशाच्या पलीकडे संपूर्ण दुय्यम लहरींचा छायापट्टा दिसून येतो. ही पुस्तकात पाहून आकृती काढा किंवा इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 4. ज्वालामुखीय पदार्थांवर टीप लिहा. उत्तर. 1. ज्वालामुखीच्या उद्रेकातून राख, धूळ, खडकांचे लहान मोठे तुकडे असे घनरूप पदार्थ, लाव्हारस, तप्त प्रवाही, चिखल असे द्रवरूप पदार्थ व विविध वायू व पाण्याची वाफ असे वायुरूप पदार्थ बाहेर पडतात. 2. खडक व अन्य पदार्थ जेव्हा द्रवरूपात भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात तेव्हा त्यास मॅग्मा म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकामुळे मॅग्मा भूपृष्ठावर येतो, त्यास लाव्हा म्हणतात. लाव्हारसातील सिलिकेच्या प्रमाणानुसार त्याचे आम्ल लाव्हा व अल्कली लाव्हा असे प्रकार पडतात. 3. आम्ल लाव्हा हा तुलनेने घट्ट असतो, त्यामुळे तो कमी प्रवाही, वहनाची संथगती, सिलिकाचे प्रमाण जास्त व उच्च वितलन बिंदूचा असतो. या उलट अल्कली लाव्हा हा तुलनेने पातळ असतो, त्यामुळे तो जास्त प्रवाही, वहनाची गती जास्त, सिलिकेचे प्रमाण कमी व कमी वितलन बिंदूचा असतो. 4. याशिवाय ज्वालामुखीतून सकोणाश्म विषारी वायू व काही वेळेस ज्वलनशील वायू हे पदार्थ बाहेर पडतात. 5. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या या पदार्थांचे विखुरणे, स्वरूप, थंड होण्याची गती व स्थान यानुसार विविध ज्वालामुखीय भूरूपे तयार होतात. प्रश्न क्रमांक 6. फरक स्पष्ट करा. 1. वलीकरण आणि विभंग. 2. सामान्य विभंग आणि उलटा विभंग. 3. अभिनती आणि अपनती. 4. सममित वली आणि असममित वली. 5. मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण. 6. मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. आपण फरक स्पष्ट करूया. फरकासाठी 2 भाग आहेत. एका भागात आहे वलीकरण, दुसऱ्या भागात विभंग. 1. पृथ्वीच्या अंतर्गत होणारी ही मंद हालचाल आहे. पृथ्वीच्या अंतर्गत होणारी ही मंद हालचाल आहे. 2. वलीकरण प्रक्रिया ही प्रामुख्याने खडकांच्या थरांवर पडणारा दाब या क्रियेमुळे घडून येते. विभंगाची प्रक्रिया ही प्रामुख्याने खडकांच्या थरांवर किंवा थरांमध्ये पडणाऱ्या ताण या क्रियेमुळे घडून येते. वलीकरण क्रियेमुळे लवचिक किंवा मृदू खडकांच्या थरांना वळ्या पडतात. विभंग क्रियेमुळे कठीण खडकांच्या थरांना तडे किंवा भेगा पडतात आणि या ताणामुळे जमीन वर किंवा खाली सरकते. क्रमांक 4. वलीकरणाची प्रक्रिया ही खडकाचे स्वरूप, बलाची तीव्रता व बलाचा कालावधी यावर अवलंबून असते. विभंगाची प्रक्रिया ही वेग केंद्रित स्वरूपाची आहे. 5. वलीकरण प्रक्रिया ही केंद्रित बलामुळे घडून येते. विभंगामुळे गटपर्वत किंवा खचदरी निर्माण होते. उदाहरणार्थ ब्लॅक फॉरेस्ट हा पर्वत, नर्मदा नदीची खचदरी. 6. वलीकरण प्रक्रियेमुळे वलीपर्वत निर्माण होतात. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स इत्यादी. फरक लिहायचा आहे. सामान्य विभंग आणि उलटा विभंग. 1. खडकाच्या थरांवर ताण पडल्याने त्यास तडा किंवा भेगा पडतात. खडकाच्या थरांवर ताण पडल्याने त्यास तडा किंवा भेगा पडतात. या थरांचा परस्पर विरुद्ध ताण पडल्याने विभंग रेषेच्या विरुद्ध दिशेने हालचाल होते. या थरांचा परस्परांवर दाब पडल्याने या थरांची हालचाल विभंग रेषेकडे होते. 3. या हालचालीमुळे खडकाचा एक थर खाली सरकतो. या हालचालीमुळे खडकाचा एक थर वर सरकतो. 4. खडकाचा थर खाली सरकल्याने विभंग रेषा किंवा प्रतल आकाशाभिमुख होते. याला सामान्य विभंग म्हणतात. खडकाचा थर वर सरकल्याने विभंग किंवा रेषा प्रतल अभिमुख होते. याला उलटा विभंग असे म्हणतात. तिसरा फरक आहे अभिनती आणि अपनती. 1.
वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या किंवा घड्या पडतात. या घड्यांच्या एका भागाला अभिनती म्हणतात. वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांच्या थरांना वळ्या किंवा घड्या पडतात. या घड्यांच्या एका भागाला अपनती म्हणतात. 2. वळीच्या वक्राकाराला भुजा म्हणतात. या भुजांचे एक अक्षीय प्रतल असते. वळीच्या वक्राकाराला भुजा म्हणतात व या भुजांचे एकच समान अक्षीय प्रतल असते. 3. अक्षीय प्रतल हे प्रत्येक भुजेचे 2 भाग करते. अक्षीय प्रतल हे प्रत्येक भुजेचे 2 भाग करते. 4. अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलाच्या दिशेने एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली म्हणतात. अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळीचा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उतरतात तेव्हा त्या वलीस अपनती वली असे म्हणतात. पुढचा फरक आहे सममित वली, असममित वली. 1. या वळ्यांचे अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असते. या वळ्यांचे अक्षीय प्रतल कललेले असते. 2. सममित वळ्यांच्या भुजांचा उतार एकसमान असतो. असममित वळ्यांच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात. 3. वळ्या पडूनही खडकांचे थर एकमेकांना समांतर असतात म्हणून त्यांना सममित वली असे म्हणतात. वळ्या पडल्यामुळे व असममितीमुळे वळ्या एकमेकांना असमांतर होतात म्हणून त्यांना असममित वली असे म्हणतात. पुढचा फरक आहे मर्केली प्रमाण, रिश्टर प्रमाण. 1. मर्केली प्रमाण हे भूकंपाची तीव्रता दर्शवते. रिश्टर प्रमाण हे भूकंपातील उत्सर्जित ऊर्जेचे प्रमाण दर्शवते. मर्केली प्रमाणाचे 1 ते 12 एकक आहेत. रिश्टर प्रमाणाचे 2.0 ते 10.0 एकक आहेत. 3. भूकंपाचे प्रत्यक्ष दिसणारे परिणाम या बाबीशी मर्केलीचे प्रमाण निगडित आहे. दृश्य परिणामांपेक्षा उत्सर्जित ऊर्जेची महत्ता या बाबीशी रिश्टर प्रमाण निगडित आहे. 4. ही पद्धती स्थलसापेक्ष आहे. उदाहरणार्थ शहरात भूकंपाचे दृश्य परिणाम सहज दिसतात मात्र वनांमध्ये भूकंपाचे परिणाम दिसतीलच असे नाही. ही पद्धती स्थलनिरपेक्ष आहे. त्यामुळे भूकंपाचे स्थान कुठेही असले तरी दृश्य परिणामांपेक्षा उत्सर्जित ऊर्जेच्या महत्तेलाच हे प्रमाण प्राधान्य देते. 5. भूकंप मापनाची ही पद्धत थोडी सदोष आहे. भूकंप मापनाची ही पद्धत अधिक शास्त्रीय व आता जगभर प्रचलित आहे. 6. मर्केली प्रमाण हे रेषीय प्रमाण आहे. रिश्टर प्रमाण हे लॉगरिदम प्रमाण आहे. पुढचा फरक शेवटचा मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. 1. खडकांच्या थरातील ताण व दाब या 2 कारणांमुळे पृथ्वीचे भूपृष्ठ सातत्याने मात्र मंद गतीने बदलत असते. त्यास पृथ्वीच्या अंतरंगातील मंद हालचाली म्हणतात. या मंद हालचालींमुळे पृथ्वीवर भूखंडाची व पर्वतांची निर्मिती होते. पृथ्वीच्या खडकांच्या थरातील ताण व दाब जेव्हा ऊर्जेच्या उत्सर्जनाच्या स्वरूपात क्षणार्धात मोकळा होतो व त्यामुळे भूरूपात बदल घडतो या हालचालींना शीघ्र हालचाली म्हणतात. 2. वलीकरण आणि विभंग हे 2 प्रमुख मंद हालचाली आहेत. भूकंप व ज्वालामुखी या 2 प्रमुख शीघ्र हालचाली आहेत. 3. वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या किंवा घड्या पडतात. वली पर्वतांची निर्मिती होते तर विभंगामुळे गटपर्वत व खचदऱ्यांची निर्मिती होते. भूकंपामुळे ऊर्जेचे प्रचंड उत्सर्जन होते व नागरी भागात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होते. ज्वालामुखीमुळे नवीन भूकंपाची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 7 शेवटचा आकृती काढा. 1. वळ्यांचे प्रकार, 2. विभंगाचे प्रकार, भूकंप छायेचा प्रदेश, ज्वालामुखीय भूरूपे. आकृत्या काढायच्या व्यवस्थित. इथे स्लाईडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा पुस्तकात पाहून सुद्धा काढू शकता. हे वळ्यांचे प्रकार आहेत. सममित वळी, असममित वळी, उचललेली वळी, आडवी वळी आणि समनतिक वळी. हे वळ्यांचे 5 प्रकार आकृत्या काढायच्या. दुसरा प्रकार आहे विभंगाचे प्रकार. त्यातला पहिला विभंगाचा प्रकार आहे साधा किंवा सामान्य विभंग. दुसरा उत्क्रम विभंग. तिसरा कातर किंवा विधारी विभंग. चौथा प्रणोद किंवा उपरा विभंग.
नंतर भूकंप छायेचा प्रदेश, त्याचे 2 भाग आकृत्याचे काढायचे आहे. प्राथमिक आणि दुय्यम लहरींच्या वेगवेगळ्या आकृती स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. आणि नंतर आहे ज्वालामुखीय भूरूपे कोणकोणते आहेत, तर पहिलं आहे लावा घुमट, दुसरं लावा पठार, तिसरं आहे ज्वालामुखीय काहील, चौथं विवर सरोवर, 5वं ज्वालामुखीय खुंटा आणि 6वं खंगारक शंकू. स्क्रीनशॉट काढा किंवा पुस्तकातून आकृती व्यवस्थित काढा. आणि शेवटचा प्रकार 7वा संमिश्र शंकू. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी भूगोल या विषयामधील प्रकरण पहिले यावरचा स्वाध्याय सोडवलेला आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तसेच आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. या चॅनलवर इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेले आहेत. प्रश्नपत्रिका आहेत, उत्तरपत्रिका आहेत, त्यात जरूर पहा. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुमच्या उपयोगाचं काय असेल ते नक्की पहा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.